अंबिका, आत्ता मी आखलेला डाव जरी फसला असला तरी सुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही मंजिरी कधीच हरत नाही. आत्ता तुझा आत्मविश्वास खूप वाढलाय ना, पण जेव्हा तुझ्या लाडक्या वेदाला तुझ्याच डोळ्यांसमोर मरताना बघशील तेव्हा असंच बोलशील का माझ्याशी? बघूच. कालाग्ने ज्वालबीजम जाग्रतम. वेदा, तुला खेळायला खूप आवडतं ना? चल आता आपला खेळ सुरू करूया. वेदा, तुझी तर आज मज्जा आहे. बाबा तुला आज फिरायला घेऊन जाणार आहेत ना? मज्जा काय त्यात, बाबा तर मला नेहमी फिरायला घेऊन जातो. अगं पण आज खूप दिवसांनी जाणार आहात ना तुम्ही? मी आता इतक्या दिवसांचा सगळा गॅप भरून काढणार आहे. बाबाला नाही म्हणून देणारच नाही. बर दे गुलाब. आई, किती छान स्मेल येतोय ना याचा. तुला आवडलं ना? हो, खूप आवडला. माझ्या गोड मुलीला कोणाचीच नजर नको लागायला. नजर लागायला तुझी वेदा जिवंतच राहणार नाहीये. वेदा, मी ना पटकन वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकून येते, तोपर्यंत तू इथेच बस. बाबा येईपर्यंत रूम मधनं बाहेर जायचं नाही, कळलं? अगं आई, मी लहान आहे का आता? मी इथेच बसेल, तू जा. बरं, आलेच. हा, आलेच.
या वेदाला खाली पाडून मारता आलंच असतं, पण माथर्वला संशय आला असता, कारण दादासाहेबांना आणि त्या देवयानीला सुद्धा असंच मारलं होतं मी. उगाच प्रश्न निर्माण झाले असते. त्यापेक्षा अंबिका जशी मेली तसंच हिला मारायला हवं. आई जळून मेली, मुलगीही जळूनच मरणार. वेदा, वेदा, ए वेदा, वेदा, वेदा. वेदा, तुला खेळायला खूप आवडतं ना? खेळ, खेळून घे. तसाही आता तुझ्याकडे वेळ फार कमी उरलाय.